आई आहे, प्रेमानं पाठवून हात फिरवलाय. पत्नी आहे, प्रेमानं पाठवून हात फिरवलाय किंवा आलिंगन दिलंय. हा स्पर्श आहे, हा मृदुस्पर्श. आई प्रेमानं पाठवून हात फिरवते बाळाच्या. बाळाला मृदुस्पर्श आवडतो. त्या मुलाला आईबद्दल राग म्हणजे प्रीती, प्रेम. त्यातून आईबरोबर सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य. पण तेच आता आईने बाळाला काठीने मारले. बदाड बदाड बदडले बाळ. बेलनं घेतलं आणि बाळाला मारले. आई आहे, पण त्या मुलाला आईबद्दल द्वेष निर्माण होईल. कारण कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. आईने बेलनाने मारले, काठीने मारले, लाथाने मारले, चापटाने मारले, बुक्क्या मारल्यात, धनाधन हाणले. मुलगा बाळ धनाधन हाणले. पोटचं लेकरू आहे, सख्या आईने मारले. पण त्या मुलाला आईबद्दल द्वेष, का तर त्वचेला कठीण स्पर्श सहन होत नाही. आईबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. अगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ती भोगावया यावे देहा एका. काय झालं? मृदू आणि कठीण स्पर्शातून अहंकारानं हा मृदू आणि कठीण स्पर्श त्वचेचा भोगायला लावला. त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. अहंकारातून त्वचा या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आता उरली जीभ. तैसाची द्विविध रुसू उपजवी प्रीती आणि त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. रस दोन प्रकारचा, तसे 6 आहेत पण 2 धरा, एक गोड आणि एक कडू. तुम्हाला कोणी जेवायला बोलवले आणि सुंदर असं गोड, अतिशय चवदार गोड गोड जेवण दिले. ज्यांनी गोड सुंदर चविष्ट जेवण दिले त्याच्याबद्दल राग, रागातून प्रीती, प्रेम, त्यातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. पण तुम्हाला जेवायला बोलवले किंवा पत्नीनेच एखाद्या दिवस घाण स्वयंपाक केलाय, घाण भाजी केली, तिला चव नाही अजिबात. बायकोनीच आपल्या घाण भाजी केली, चवच नाही. मनुष्य लगेच बायकोवर डोळे फाडतो. पोरीची म्हातारी झालीस, तुझ्या माईने हेच शिकवलं का? कशामुळे बोलतो? भाजीला चव नाही आहे. जिभेला घाण चव आवडत नाही. जिभेला घाण चव दिली, ज्याने घाण चव दिली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून घाण घाण बोलणं. पोरीची म्हातारी झाली आहेस, माईने हेच वळण लावलं का? अजून तुला भाजी कशी करावी येत नाही, मूर्ख आहेस का, नालायक आहेस का? 50 शिवाय देतो नवरा बायकोला, तिची जाळीमुळी काढतो, कुळी काढतो. नवऱ्याला बायकोबद्दल द्वेष, जिभेला घाण चव दिली म्हणून बायकोबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन. अगा कर्मे जेवरावे. अशा प्रकारे हा अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून, अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून त्यांचे आपापले विषय भोगून घेतो. 5 ज्ञानेंद्रियात प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. हा अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून त्यांचे आपापले विषय भोगून घेतो, आणि त्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती करतो, आणि पाप पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रिय आणि या ज्ञानेंद्रियाचे विषय भोग म्हणजेच काम. काम म्हणजे केवळ लैंगिक भावना नव्हे. लैंगिक भावना हा तर कामच आहे, पण काम म्हणजे इच्छा, आणि ही इच्छा ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. म्हणून अहंकारातून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. या कामातून क्रोध, क्रोधातून पाप, हेच पाप जातं ज्ञाननिधीवर बसतं, आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि तुमच्या जीवनात पाप शिल्लक आहे म्हणून श्रीगुरु भेटत नाही, आत्मज्ञान देत नाही. तर पाप शिल्लक आहे ना, पाप आहे म्हणून पुढचा जन्म धरावा लागेल. तुम्हाला मुक्ती कशी मिळेल? मग काय झालं? पापानं आत्मज्ञानाच्या ठेवावर भुजंग म्हणून पहारा दिला, अर्थात तुम्हाला आत्मज्ञान मिळू दिलं नाही, म्हणून मुक्ती नाही.
पण अखंड रामनाम घोकले तुम्ही काया वाच्यामध्ये विष्णुदास झालायत, वैराग्य धारण करून निरंतर रामनाम घोकतायत. मग रामनाम घोकले काय होतं? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हटलं की तुमचा अहंकार गेला, अहंकार गेला की ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले, म्हणजे काम गेला, काम गेला क्रोध गेला, क्रोध गेला पाप गेलं. मग पापच जीवनात नाही तर ज्ञाननिधीवर पहारा कोण देईल? आता ते आत्मज्ञान उघडं पडलं. मग जीवनात पाप नाही पुण्य नाही, श्रीगुरूला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. आता जीवनात पाप नाही ना, काम क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग पाप नाही तर काम क्रोध ज्ञाननिधीवर पहारा देतात भुजंग म्हणून, याचा अर्थ पापच पहारा देते. मग काम क्रोध नाही म्हणून पाप नाही, पाप नाही म्हणून पहारा द्यायला कोण नाही. हे आत्मज्ञान उघडं पडलं, अर्थात जीवन पाप पुण्य रहित झालं. म्हणून श्रीगुरू आला, तुम्हाला आत्मज्ञान मिळवून दिलं आणि मुक्त केलं. आणि म्हणून काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, या ओळीचा अर्थ नीट समजून घ्या. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? तर काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीवरचा खरा भुजंग बनतो. हा 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 यातून अर्थ अभिप्रेत ज्ञानोबा आहे ना. कारण पाप आहे, काम क्रोधातून पाप निर्माण झाले, हे पाप आहे म्हणून तर पुढचा जन्म आहे ना आता भोगण्यासाठी. आणि म्हणून आत्मज्ञान मिळत नाही, श्रीगुरू येत नाही. पण काम क्रोध मेले, अहंकार मेला, काम क्रोध मेले, पापाची निर्मितीच नाही, पुण्य नाही, पाप नाही, जीवन पाप पुण्य रहित झालं. श्रीगुरूला यावं लागतं आणि मुक्त करावं लागतं. याला ज्ञानोबा म्हणतात की ऐशी कर्म संवेदशा होय ते विदेशा. मग श्रीगुरू आपेसा भेटेची का? जीवनात पुण्य नाही, पाप नाही, पाप पुण्य रहित अवस्था आली की श्रीगुरू अपयशा तुम्हाला शोधत येतो, भेटतो आणि मुक्ती देतो. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्याचा प्रयत्न करा. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी निषिद्ध कर्म करू नका, काम्य कर्म करू नका, नित्यनैमित्तिक कर्म करा, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्य रहित झालं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, पाप पुण्याची निर्मिती नाही, जीवन पाप पुण्य रहित झालं. जीवन पाप पुण्य रहित झालं, श्रीगुरूला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. ऐशी कर्म संवेदशा होय ते विदेशा. मग श्रीगुरू अपेसा भेटायची का? ज्ञानोबा आहे. जीवन पाप पुण्य रहित झालं म्हणजे कर्म संवेदशा आली. कर्माची सम्यता, आता पुण्य नाही पाप नाही, ही कर्म संवेदशा आहे. आणि मग जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करा. आणि मग तुकोबारा म्हणाले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निधी लागो पाप पुण्य अंग. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निधी लागो पाप पुण्य अंग. आणि म्हणून मी जे कर्म करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना मनात निर्माण झाली रे झाली की आत्मज्ञानाचा दिवा विसतो. ज्ञानोबा लिहितात की फळाचे हवा हृदयी झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. फळाचे हवा हृदयी झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही कुठलं कर्म केलंय आणि त्या कर्माचं फळ मला मिळावं. कर्माचं फळ पाप पुण्य असतं. तुम्ही नोकरी करता आणि पगार घेता, हा त्या नोकरीचा त्या कर्माचा मोबदला आहे, फळ नाही. कुठल्याही कर्माचं फळ पाप पुण्य असतं. मग कुठलंही कर्म केलं आणि त्याचं फळ मला मिळावं, अर्थात त्याचं पुण्य मला मिळावं, अशी भावना मनात आली की तुम्ही ते कर्म सकाम भावनेने केलं, तुमच्या जीवनात पुण्य येईल किंवा पाप येईल. मग पुण्यपाप जीवनात आलं की हे पुण्यपाप ज्ञाननिधीचा भुजंग बनतं, आत्मज्ञानावर जाऊन पहारा देतं. आणि जीवनात पाप पुण्य आलं की ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरावा लागतो. आणि मग श्रीगुरू येत नाही, मुक्ती मिळत नाही, म्हणजे ज्ञानाचा दिवा विझला. मन फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, त्याचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. एका दिवा लावला आणि त्याच्यावर एक पातेलं मांडले. थोड्या वेळ तो दिवा विझतो का? तर दिवा झाकलाय, आता मध्ये ऑक्सिजन नाही आहे, विझला दिवा. पण ते पातेलं काढलं आणि दिवा उघडा ठेवला, तो तेवत राहतो. तसं अहंकारामुळे काम, कामातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि या पापाने आवरण केलं आत्मज्ञानाच्या दिव्यावर, आणि दिव्यावर आवरण केलं की दिवा विझतो. का? तर पाप शिल्लक आहे, भोगासाठी पुढचा जन्म आहे, म्हणून आत्मज्ञान विझलं, अर्थात ते तुमच्या हृदयात असून तुम्हाला मिळालं नाही.
पण अहंकार मेला रामनामानं, त्यातून काम क्रोध मेले, क्रोध मेला पाप मेलं. मग पापच नाही तर ज्ञानाच्या देवावर आवरण करायला कुठं आहे तिथं? कुणीच नाही. म्हणजे जीवन पापरहित झाले, पुण्य पापरहित झाले. मग ज्ञानाचा देवा तेवत राहतो. जीवन पाप पुण्यरहित झाले म्हणून पुढचा जन्म नाही. मग श्रीगुरू येतो, तुम्हाला मुक्ती देतो, अर्थात तुमचंच आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त करून देतो, प्राप्ताची प्राप्ती करून देतो. हां, म्हणून हरपले आपण पे पावे, संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हां, आणि म्हणून ज्याला कोणाला वाटतं की माझं आत्मकल्याण व्हावं, त्यांनी अहंकार आणि काम क्रोधाची संगती करू नये. भगवंत बोलतात की हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. भगवंत बोलतायत की जोपर्यंत काम क्रोध तुमच्या हृदयात जागेत, तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची, निक्या अशा भगवंताची प्राप्ती झाली हे ऐकायला माझे कान तयार नाही आहेत. हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत काम क्रोध हृदयात जागेत, तोपर्यंत निक्या अशा आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून आपणापा पडिये आत्मनाशा जो बिहे, तेने धरावीन स्वये सावधा होईजे. ज्याला वाटतं आपला आत्मनाश होऊ नये, मला देव भेटावा, मग त्याने सावध व्हावं, काम क्रोधाची संगती करू नये. हां, एखाद्या माणसाला म्हटलं की समुद्र पोहून जा, समुद्र पोहणं बहुबळावर शक्य नाही, पण तरी म्हटलं की जा, किंवा एखादं तळ आहे पोहून जा. मनुष्य पोहायला निघलाय, पण पोटाला मोठा दगड बांधलाय आणि पोहायला निघलाय, काय होईल? बुडेल की हो. भूक लागली, अन्न नाही, काळकुट विष पिलाय, जगेल का मरेल? मरेल. धनवारा लिहितात की पोटी बांधवनी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जीवावया जेवण काळकुटाचे. भूक लागली, काळकुट विष पिला, मरेल. समुद्र तरुण जायचं आहे, भाऊबळावर शक्य नाही, पण चाललाय आणि ते पोटाला दगड बांधून चाललाय, बुडेल. तसं काम करत सोबत घेतलेत आणि परमार्थाला निघालाय, त्याचाही परमार्थ बुडेल. हां, आणि म्हणून काम क्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणत ऐसी, म्हणून ठावची पुसी यायचा का. काम क्रोधाचा ठावच पुसून टाक. तुम्ही समुद्र पोहून चालले स्वबळावर, पण पोटाला दगड बांधून चाललेत, तुम्ही बुडाल. तुम्ही देवाच्या प्राप्तीला निघालेत, पण सोबत काम क्रोध घेऊन चाललेत, भवसागरात बुडाल, भवसागरात बुडाल. आणि मग ज्ञानबारा लिहितात की पोटी बांधवनी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जीवा जेवण काळकुटाचे, काम क्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणत ऐसी, म्हणून ठावची पुशी यायचा का. समुद्र पोहून चाललेत बहुबळावर, पण पोटाला दगड बांधून चाललेत, तुम्ही समुद्रात बुडाल. देवाच्या प्राप्तीला निघालायत, पण काम क्रोध घेऊन निघालायत, भवसागरात बुडाल. म्हणून काम क्रोधाचा ठावच पुसून टाका, यांना मारून टाका. का तर हे तिन्ही जीवी जव जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत काम क्रोध हृदयात जागेत, तोपर्यंत निक्या अशा आत्मज्ञानाची देवाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. आणि काम क्रोध जागे असतील तर ते तुम्हाला नरकालाच नेणार. आणि मग ज्ञानमारा लिहितात की नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. काम क्रोध लोभ हे नरकाचा दरवाजा आहेत. काम क्रोध लोभ हृदयात जर जागे असतील ते तुम्हाला नरकालाच नेणार. आता काम क्रोधातून पापाची निर्मिती होती, हे पापाचे बाप आहेत, यातून पापाची निर्मिती होती. आणि म्हणून ठावची पुशी यायचा का. जीवनात काम क्रोध घाला. तो बराय बोलतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तुम्ही परमार्थाला निघाल्यात, भगवत प्राप्तीला निघाल्यात, पण सोबत काम क्रोध घेतलेत, तुकोबाराय म्हणतात तू मूर्ख आहेस. तुकोबाराय बोलतात तू मूर्ख आहेस. महाराज बोलतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. जो मनुष्य काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघतो, परमार्थाला निघाला पण सोबत काम क्रोध घेतलेत, म्हटले तू मूर्ख आहेस. अहंकार टाक, काम क्रोध टाक आणि मग परमार्थाला निघ, तर तुझा परमार्थ सफल होईल. आणि म्हणून जोपर्यंत हृदयात काम क्रोध जागेत, हा अहंकार धनेंद्राच्या विषयभोगातून
अर्थात कामातून क्रोध निर्माण करतो, क्रोधातून पाप निर्माण करतो आणि पाप तुम्हाला भोगावंच लागतं. हेच पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनतं, आत्मज्ञानावर पहारा देतं. आणि पाप जीवनात आहे हे ज्ञाननिधीचे भुजंग झाले म्हणजे काय? हे पाप तुम्हाला भोगावं लागतं ना, म्हणून पुढचा जन्म नाही. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू दिलं नाही म्हणजे पापाने पहाराच दिला, का तर ते पाप भोगायसाठी पुढचा जन्म आहे. पण रामनामानं अहंकार मेलाय म्हणून काम गेला, क्रोध गेला, पापही गेलं. मग आता आत्मज्ञानावर पहारा कोण देईल? आत्मज्ञान उघडं पडलं का तर पापच नाही, आणि पाप नाही आहे म्हणजे पुढचा जन्म नाही. आणि मग पाप नाही आहे मग पहारा कोण देईल? पाप नाही म्हणून पहारा द्यायला कोण नाही, अर्थात पाप नाही म्हणून पुढचा जन्म नाही, मग श्रीगुरु येतो मुक्ती देतो. तात्पर्य ज्ञाननिधीचे भुजंग बनतात कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत. म्हणजे या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप तुम्हाला संसार बंधनात बांधतं. म्हणजे या पापानं किंवा कामक्रोधानं आत्मज्ञानावर पहारा दिला आणि कामक्रोध मेले म्हणजे पाप मेलं, म्हणजे आत्मज्ञानावरचा पहारा गेला, ते उघडं पडलं, तुमच्या हाती लागलं. म्हणून कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचं भुजंग आहे, हे लक्षात ठेवा. कारण यातून निर्माण होणारं पाप, कामक्रोधातून निर्माण होणारं पाप हेच तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि हे पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे असं म्हटलं तरी चालतं. आणि म्हणून विषय हे सगळे टाळा, विषय बघू नका. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवंसित पावे. धनबरा म्हणतात विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवंसित पावे. विषयाचं ध्यान जरी मनात आणलं, विषयाची आठवण जरी केली तर विषय भोगायचे वाटतात, आणि विषय भोगले तुमचं पतनच होतं, का तर विषय भोगातून पाप निर्माण होतं. म्हणून विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवंसित पावे. धनबरा म्हणतात की तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की तुमचं पतन होणार, तुम्ही नरकालाच जाणार. आणि मग विषयाची शंका मनी वस्ते देखा तरी घातू करी असे का विवेक जाता. म्हणून विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणाची. आणि म्हणून भगवंतांनी जागोजाग अर्जुनाला बजावलं की अर्जुना विषयाचा त्याग कर, विषयाचा त्याग कर, कारण विषय तुला संसार बंधनात बांधतील. आणि विषयाचा त्याग झाला की तुझ्या जीवनात ब्रह्मसाम्राज्य येईल. रागद्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणाची. आणि म्हणून विषय भोग, ज्ञानेंद्रियाची विषय भोगणे म्हणजे एक प्रकारे एखाद्या बेडकानं नागाच्या फण्याच्या सावलीत बसणं आहे. नागाने फणा काढलाय आणि नागाच्या फण्याच्या सावलीत बेडूक बसलाय, त्या बेडकाला परवडेल का? आता सापाचं अर्थात नागाचं सगळ्यात आवडतं खाद्य बेडूक, आणि त्या नागाच्या फण्याच्या सावलीत बेडूक बसलाय. धनबारा लिहित आहेत सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते. सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते. हा उंदीर सापाच्या फणीच्या सावलीत बसलाय, अहो ते साप खाऊन टाकील ना त्याला. तसं तुम्ही विषयाच्या सावलीत बसलात, विषयातून पाप हे विषय संसार बंधनात बांधतील ना तुम्हाला. आणि म्हणून उंदरानं जसं नागाच्या फणीच्या सावलीत बसणं घातक आहे, मरावं लागतं, तसं ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणं हे घातक आहेत, का त्यातून पापाची निर्मिती, ते संसारात बांधतात, आम्हालाही पुन्हा पुन्हा मरावं लागतं. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग, विषयांचा त्याग करा, विषयांचा त्याग करा, का तर विषयातून कामक्रोध, क्रोधातून पाप आणि पापातून संसार बंधन आहे. आणि मग हेच विषय जर मारायचे अर्थात कामक्रोध मारायचे तर बलवान साधन आहे भगवान विष्णूचं नाम. धनबारा लिहितात की मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, कामू नासले ने नाशे क्रोधो जैसा. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे. झाडाचं मूळ तोडलं फांद्याचा नाश होतो,
काम नाहीसा केला, क्रोधाचा नाश होतो. म्हणून काम वैरी झाला ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाची आहे. कामच संपलाय तिथं क्रोध संपतो. कारण क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. क्रोधाचा जन्म नेहमी कामातूनच होतो, अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातूनच होतो. आणि म्हणून जीवनाला आल्यानंतर ज्ञानोबा लिहित आहेत की माणसाचं सगळ्यात मोठं हित काय. माऊली लिहित आहेत की म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजय सार्थक असे. आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजय सार्थक असे. माणसाचं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर आपण आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. कारण ज्ञानेंद्रिय जिंकली, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोग जिंकले, ज्ञानेंद्रियाचे विषय नाही भोगले तर काम क्रोध नाही, क्रोध नाही तर पाप नाही, पाप नाही तर संसार बंधन नाही. तुम्ही संसार जिंकला, तुम्ही मुक्त झाले. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आहेत म्हणजे काम क्रोध आहेत, क्रोधातून पाप आहे, पाप आहे म्हणजे संसार बंधन आहे. कारण पाप भोगूनच पार पाडावं लागतं. अगा कर्मे जे वरावे. आणि म्हणून तुकोबाराची आम्हाला विनंती आहे, तुकोबारा उपदेश करतायत की तुम्ही काया वाचे मने करून भगवान विष्णूचे दास बना. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या. काय होईल तर तुमचे काम क्रोध पळून जातील. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशधडी. रामनामानं तुमचे काम क्रोध पळून जातील. अहंकार मरेल. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, अर्थात काम जाईल, काम गेला क्रोध जाईल, क्रोध गेला पाप जाईल, पाप गेला संसार बंधन जाईल, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून निरंतर रामनाम घोका, अर्थात काया वाचे मने करून भगवान विष्णूचा दास बना. आणि म्हणून महाराज लिहितात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध घालवणं म्हणजे दिस इज अ वन सॉर्ट ऑफ प्युरिफाईंग आवर सेल्फ. प्युरिफाय युअर सेल्फ. एखादं सोल्युशन आहे, आपण त्याला पुन्हा छाननी करतो, गाळतो का तर शेवटी अतिशय शुद्ध स्वरूपात ते पातळ द्राव किंवा केमिकल आपल्या हाती लागावं. पुन्हा प्युरिफिकेशन करतो. तसं प्युरिफाय युअर सेल्फ. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे घालवणं म्हणजे यू आर प्युरिफाईंग युअर सेल्फ. प्युरिफाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला शुद्ध करत जा, स्वतःला शुद्ध करत जा. हे प्युरिफिकेशन आहे. काम क्रोध घालवणं हे अंतकरणाचं प्युरिफिकेशन आहे, ही अंतकरणाची शुद्धी आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अहंकार घातलाय, काम क्रोध घातलाय, तुमचं अंतकरण शुद्ध झालंय. आणि मग अंतकरण शुद्ध झाल्यानंतर देवाला विश्वास पटतो की आता याच्या हृदयात निरंतर रामनामाने यांनी अहंकाराने काम क्रोध घातलेत या भक्तांनी. मग देवाचा तुमच्यावर विश्वास बसतो की आता याच्या हृदयात अहंकार नाही, काम नाही, क्रोध नाही. मग हा संत बनण्याच्या, अर्थात मुक्त होण्याच्या पात्रतेचा झाला आहे. म्हणजे देवाचा तुमच्यावर विश्वास बसतो की तुमचे सगळे अंतकरणातले विकार पळून गेलेत. अखंड रामनामानं तुम्ही अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे मारलेत विकार. तुमचं अंतकरण निर्विकार झाले, स्वच्छ झाले, शुद्ध झाले. आणि मग देवाला खात्री पडते, देवाचा विश्वास बसतो तुमच्यावर की आता हा भक्त मुक्त होण्यास योग्य आहे, संत बनण्यास योग्य आहे. मग एक प्रकारे अशा भक्तानं भगवंताचा विश्वासच जिंकला. आणि मग जो भक्त भगवंताचा विश्वास जिंकतो तो भगवंतावर सत्ता गाजवतो. जसे एखादा नौकर मालकाचा विश्वास जिंकतो व मालकावर सत्ता गाजवतो. हेच तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. एखादा नौकर आहे आणि अति इमानदार आहे, वागणं, चालणं, बोलणं पूर्ण पवित्र आहे, इमानदार आहे, शुद्ध आचरण आहे. आणि मग आपला नौकर अतिशय इमानदार आहे, ही मालकाची खात्री पटली
की मालक हळूहळू हळूहळू आपला सगळा व्यापार त्या नोकराच्या हातात देतो. आणि मग एके दिवशी तो नौकर त्या मालकाच्या तुडीचा बनतो आणि तो नौकर त्या मालकावर सत्ता गाजवतो आणि त्या मालकाची सगळी संपत्ती भोगतो. खरा मालक कोण आहे? मालकच आहे, नौकर नाही. पण नौकर इमानदार आहे. ही नौकराची इमानदारी पाहून त्या मालकाचा नौकरावर विश्वास बसतो आणि मालकाचा नौकरावर विश्वास बसला की मालक सगळा संसार त्या नौकराच्या ताब्यात देतो. सांभाळ म्हणतो, आता माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मग एक प्रकारे हा नौकर दाटोमोठी व्हायना पण मालकच झाला ना, त्याच्या ताब्यात आलं म्हणजे तो मालकच झाला. आणि मग हा नौकर त्या मालकावर सत्ता गाजवतो आणि मालकाचा सगळा संसारही भोगतो. तसं माझा भक्त अहंकार काम क्रोध मारून निर्विकारी झालाय. याची देवाला खात्री पटली की देव त्या भक्ताला आपल्या एवढं मोठं करतो, त्याला मुक्त करतो, त्याला संत बनवतो. आणि तो मनुष्य संत बनला की मग हाच संत देवावर सत्ता गाजवतो आणि देवाचा सगळा विश्वरूपी संसारही भोगतो. आणि मग परिस्थिती उलटी होती. आधी संत हा देवाचा दास असतो, पण देवाने त्या भक्ताला संत बनवल्यावर देवच त्या संताचा दास होतो. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. तुम्ही संत पदाला पोहोचले, संत बनेपर्यंत तुम्ही देवाचं दास्यत्व करता. पण तुम्ही संत पदाला पोहोचले की पाणी उलट्या दिशेने वाहतं. आता देव तुमची चाकरी करतो, देव तुमचा दास बनतो. संत बनेपर्यंत तुम्ही देवाचं दास्यत्व केलं, तुम्ही संत बनले, आता देव तुमचं दास्यत्व करतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. यालाच म्हणायचं विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. तुमच्या अंतकरणात ते विकार गेलेत, अहंकार काम क्रोध सगळे विकार गेलेत. आता देवाला खात्री पटली, जसं मालकाला खात्री पटली की माझा नौकर इमानदार आहे, मालक सगळा संसार नौकराच्या ताब्यात देतो. नौकर सगळा संसार भोगतो मालकाचा आणि मालकावरच रुबाब गाजतो आणि मालकाला ते आवडतं का तर तो इमानदार आहे. तसं माझा भक्त निर्विकार झालाय, अहंकार काम क्रोध याला सोडून गेलेत, हा निर्विकार झालाय. देवाचा विश्वास बसला की देव त्याला संत बनवतो. आणि मनुष्य संत बनला की देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. नाथ महाराज भक्त निर्विकार झालाय, देवाचा विश्वास बसला की देव त्या भक्ताला संत बनवतो, आपल्या तोडीचा बनवतो आणि आपला विश्वाचा संसार सगळा त्या संताच्या ताब्यात देतो. आणि मग तो संत देवाचा सगळा संसारही भोगतो विश्वरूपी आणि देवावर सत्ताही गाजवतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. देवानं तुम्हाला संत बनवलं म्हणजे देवच बनवलं. कारण काय? तुम्ही काम क्रोध मारलेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसाई म्हणजे देव, गोसाई म्हणजे गोस्वामी ज्यांनी इंद्रिय जिंकलीत असा संत. गोसाई म्हणजे संत, गोसाई म्हणजे देव. तुकोबाराय म्हणतात की आम्ही काम क्रोध जिंकलेत, त्यांना बंदीखान्यात टाकले, आम्ही त्यांना जिंकलेत आणि आता आम्ही इंद्रियाचे धनी झालोत. आणि इंद्रियाचे धनी झाल्यामुळं आम्ही विश्वाचे स्वामी झालोत, विश्वाचा देव झालोत, विश्वाचे गोसावी झालोत, विश्वाचा गोस्वामी झालोत. पर्यायाने आम्ही इंद्रिय जिंकलेत, कामक्रोध मारलेत, अहंकार मारलाय, म्हणून आम्ही देव झालोत, विश्वाचा स्वामी झालोत. आणि म्हणजे जो इंद्रियाचा गुलाम असतो तो साऱ्या जगाचा गुलाम असतो आणि जो इंद्रियाचा स्वामी असतो तो साऱ्या जगाचा स्वामी असतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही साऱ्या जगाचे स्वामी आहेत. आम्ही प्रत्यक्षात पांडुरंग आहेत, आम्ही सगळ्या जगाचे स्वामी आहेत. का?
तर आम्ही काम क्रोध मारलेत, इंद्रिय जिंकलीत. आणि जो मनुष्य काम क्रोध मारतो, इंद्रिय जिंकतो, तो देव होतो, जगाचा स्वामी होतो आणि जगावर राज्य करतो, देवावर सत्ता गाजवतो. आणि म्हणून धनवारा म्हणतात की मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक काय असेल तर माणसानं आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. आणि म्हणून माऊली लिहित आहेत की आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थको असे. आपली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थको असे. माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर माणसाने आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. का ज्ञानेंद्रिय जिंकली की काम क्रोध गेले, क्रोध गेला पाप गेलं, पाप गेलं संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले, देव झाले. आणि म्हणून तुकोबारायाची तळमळ आहे, आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय उपदेश करतात की बाबा तुम्ही काया वाचे मने करून विष्णुदास व्हा. त्याचा फायदा काय तर तुम्हाला काम क्रोध बाधा करणार नाहीत, तुमचे काम क्रोध पळून जातील. कारण जोपर्यंत काम क्रोध जिवंत आहेत, जोपर्यंत अहंकार आणि काम क्रोध जिवंत आहेत, तोपर्यंत तुमच्या पदरी हा संसार ठेवलेला आहे, नशिबी हा संसार ठेवलेला आहे. अहंकार आणि काम क्रोध आहेत तोपर्यंत तुम्हाला संसार बंधन आहेच. पण तुम्ही अहंकार आणि काम क्रोध जिंकले की तुम्ही मुक्त होता, संत होता, देव होता. मग हेच अहंकार आणि काम क्रोध मारण्यासाठी साधन काय तर तुम्ही काया वाच्या मने करून विष्णुदास व्हा. काया वाच्या मने तुम्ही विष्णुदास झाले की काम क्रोध मरतात, काम क्रोध मेले की तुम्ही संसार जिंकला. आणि काया वाच्या मने करून विष्णुदास होणं म्हणजे विरक्ती धारण करून निरंतर मुखानं रामनाम घेणं. आणि म्हणून संसारावरचं प्रेम काढा, देवाला द्या, विरक्ती धारण करा, फक्त देवाशीच प्रीती आणि प्रेम ठेवा. आणि अति आवडीनं, अतिप्रेमानं, शुद्ध भावानं रामनाम जपा. यालाच म्हणतात काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि अशा प्रकारे विरक्ती धारण करून रामनाम जपलं तर फायदा काय तर तुमचे अहंकार आणि कामक्रोध मरतील. अहंकार कामक्रोध मेले की जीवनातून पाप पुण्य निघून जाईल. पाप पुण्य निघून गेलं संसार बंधन जाईल. कसं तर श्रीगुरु शोधत येईल. जीवनात पाप नाही, पुण्य नाही, पुढचा जन्म नाही, मग श्रीगुरूला यावं लागतं. श्रीगुरू येतो, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. आता इथं आत्मज्ञानाच्या ठेव्यावर पहारा देण्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही नाही आहेत. हां, काम क्रोध भुजंग म्हणजे पाप पुण्यच भुजंग आहे. तिथं काम नाही, क्रोध नाही, पुण्य नाही, पाप नाही. ज्ञानावर पहारा द्यायला कोणीच नाही. हे ज्ञान उघडं पडलं. तात्पर्य जीवनात पाप पुण्य नाही म्हणून पुढचा जन्म नाही, म्हणून श्रीगुरू येऊन मुक्ती देतो. आणि तुम्ही विश्वाचे स्वामी होता, विश्वाचे स्वामी झाले, मुक्त झाले, अर्थात विश्वाचे स्वामी झाले की तुम्ही त्याच स्वामीवर, स्वामीनेच तुम्हाला स्वामी केले, देवाने तुम्हाला देव केले. मग तुम्ही देवावरच सत्ता गाजता, देवावरच सत्ता गाजता आणि देवाची सगळी संपत्ती भोगता. देव या विश्वाचा मालक आहे, तुम्ही विश्वाचे मालक बनता आणि विश्वाची संपत्ती भोगता. याला तुकोबाराय म्हणतात की विश्वासी तो करी, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे. आणि म्हणून होईल तेवढं आपलं शुद्धीकरण करा. परमार्थ, परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय? एका वाक्यात सांगायचा परमार्थ प्युरिफाय युअर सेल्फ. प्युरिफाय युअर सेल्फ किंवा प्युरिफिकेशन ऑफ आवर सेल्फ इज कॉल्ड ॲज अ परमार्थ. तुम्ही तुमचं शुद्धीकरण करा. अतिप्रीतीनं, अति आवडीनं रामनाम घोका. वातीपुळे काढोके, वातीपुळे काळोखे पडू लागे जैसे, निषिद्ध तैसे इंद्रिया सामोरे नाही. वातीपुढे काळोखे पळो लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. वातीपुढं अंधार जसं पळून जातो तसं भगवंताच्या नामापुढं, तसं भगवंताच्या नामापुढं विकार पळून जातात. भगवंताचं नित्य नाम घ्या, सगळे विकार पळून जातील. तुमच्या अंतकरणाची शुद्धी होईल, तुमचं चित्त निर्मळ होईल. आणि चित्त निर्मळ झालं की तिथं गोपाळ भगवान कृष्ण राहायला येईल. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते.
शेवटच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुम्ही तुमचं चित्त निर्मळ करा, अर्थात शुद्ध करा. पाणी गढूळ असतं, निर्मळ असते. नदीला पूर आला, पाणी कसं आहे? गढूळ आहे. पण 2-4 दिवसांनी, आता पाऊस उघडला, 2-4 दिवसांनी काय होतं? त्यातली मातीची कणं बुडाला बसतात आणि नदीमध्ये स्वच्छ पाणी वाहतं. मग आपण काय म्हणतो? आता नदीला निर्मळ पाणी वाहते व चला आता आंघोळ्या करू, कपडे धो. पूर आलेल्या पाण्यात कपडे धुवा वाटतात का? ते चहासारखं गढूळ असते, त्याचीच घाण लागते कपड्याला. पण 2-4 दिवसांनी पाणी निर्मळ होतं. मग चला आता नदीला आंघोळ्या करू, पाणी पिऊ, कपडे धो, का तर पाणी निर्मळ झाले. नदीला आलेला पूर, ते गढूळ पाणी म्हणजे अंतकरणात असलेले विकार. आणि 2-4 दिवसांनी पाणी स्वच्छ झाले, पाणी निर्मळ झाले, म्हणजे तुम्ही निर्विकार झाले. विकार हा मळ आहे. अंतकरणात विकार असणं हा मळ आहे आणि अंतकरणातील विकार जाणं हे निर्मळ आहे. आणि म्हणून अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या वगैरे वगैरे जे काही गलिच्छ विकार असतील हे सगळं मळ आहे. आणि अखंड रामनामानं हे सगळे विकार जातात, अर्थात मळ जातो आणि चित्त निर्मळ होतं, मळरहित होतं. मळरहित होतं अर्थात विकाररहित होतं, अर्थात शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध चित्तात, निर्मळ चित्तात गोपाळ कृष्णाला राहायला आवडतं आणि तो येऊन तुमच्या चित्तात वास करतो, कायमचा वास करतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. जोपर्यंत चित्तात मळ आहे विकारांचा, तोपर्यंत गोपाळ कृष्ण कधीच चित्तात राहायला येत नाही. तुम्हाला अखंड रामनामानं चित्तातील विकार घालावेच लागतात. अहंकार, काम, क्रोध है ना, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार रामनामानं घालावेच लागतात. हे विकार घालवणं म्हणजे चित्त निर्मळ करणं. आणि निर्मळ केलं चित्त विकार घालून तरच गोपाळकृष्ण तिथं राहायला येतो आणि तुम्हाला संत बनवतो. तुमच्या चित्तात त्या विकाराचा मळ असेल तर गोपाळकृष्ण राहायला येत नाही. आणि म्हणून उभ्या आयुष्यात आम्हाला आमचं शुद्धीकरण करायचं आहे. आम्हाला आमचं शुद्धीकरण करायचं आहे. प्युरिफाय युअर सेल्फ. आमचं अंतकरण मळालंय, गढूळ मळालंय नदीच्या पुराच्या पाण्यासारखं विकाराने. 2-4 दिवसात पाऊस थांबला की नदीचं पाणी निर्मळ होतं. आम्ही रामनाम घेतलं निरंतर, विकार पळून जातात, आमचं चित्त निर्मळ होतं आणि निर्मळ चित्तात येऊन गोपाळ कृष्ण राहतो. आणि निर्मळ चित्त म्हणजे ज्या चित्ताला अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे विकार सोडून गेलेत, ते निर्मळ चित्त. आणि अशा निर्मळ चित्तात गोपाळ कृष्ण वास करतो आणि तुम्हाला संत बनवतो. आणि मग तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश 2 वाक्यात. काय वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोत्यास बाधितीनं, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. तुकोबारायांचा 3 चरणाचा छोटासा अभंग आहे, पण हे 3च चरण तुम्हाला संसार जिंकून देतात, जन्म मनाच्या फेऱ्यातून बाहेर काढतात. 3च चरण. संसार कसा जिंकावा आणि देव आपल्या हृदयात राहायला कसा आणावा. अतिशय उद्बोधक, अतिशय महत्त्वाचा अभंग की तुम्हाला मुक्ती देऊन देवाची प्राप्ती करून देणारा अभंग. 3च चरणातून. तुकोबाराय म्हणतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. तुम्ही कायानं, वाचेनं, मनानं विष्णुदास व्हा. अर्थात तुम्ही विरक्ती धारण करा.
अर्थात विरक्ती धारण करा आणि विरक्ती धारण करून भगवान विष्णूचं निरंतर रामनाम घ्या. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या म्हणजेच काया वाचा मने तुम्ही विष्णुदास झालात. आता देवा काही नको तू हवाय अशी वासना जागी होणं म्हणजेच काया वाचा मने झाला विष्णुदास. सर्वस्वाचा त्याग फक्त देवच आवडतोय अशी वासना जागी करून देवाचं नाव घ्या म्हणजे तुम्ही काया वाचा मने विष्णुदास झालात. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या. फायदा काय? तर तुमच्या अंतकरणातील अहंकार काम क्रोध हे सगळे विकार पळून जातील. मग अहंकार काम क्रोध हे विकार पळाले की ज्या अहंकारामुळे तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता ते ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाहीत. ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजेच काम भोगला नाही की क्रोध निर्माण होत नाही. क्रोध निर्माण झाला नाही की पाप निर्माण होत नाही. पाप निर्माण नाही झालं तर ज्ञाननिधीवर भुजंग म्हणून पहारा देण्यासाठी कुणीच नसतं. ते ज्ञान उघडं पडतं. श्रीगुरु येतो तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्ती देतो. पण तुम्ही रामनाम घेत नाहीत मग तुमचा अहंकार काम क्रोध जागेत. अहंकारामुळे तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय अर्थात काम भोगाल. त्यातून क्रोधातून पाप आणि हेच पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनेल. या ज्ञानाचं रक्षण करेल. तुम्हाला मुक्ती मिळू देणार नाही. पाप काम क्रोध अर्थात पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनलंय. तुम्हाला ज्ञान मिळू देत नाही. याचा अर्थ काय की जीवनात पाप आहे ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरायचा आहे. म्हणून श्रीगुरु येत नाही तुम्हाला आत्मज्ञान देत नाही. आत्मज्ञान तुम्हाला मिळालं नाही या पापामुळं. म्हणजे एक प्रकारे या पापानं या कामक्रोधानं अर्थात पापानंच आत्मज्ञानाची राखण केली. पण तुम्ही आता निरंतर रामनाम घोकतायत. मग निरंतर रामनामामुळे अहंकार मेला, काम मेला, क्रोध मेला. अहंकार मेला म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय गेले म्हणजेच काम गेला, क्रोध गेला, क्रोध गेला पाप नाही. मग कामही नाही, क्रोध नाही, पापही नाही. मग ज्ञाननिधीवर पहारा कोण देईल? कुणीच नाही ना. मग हे ज्ञान उघडं पडलं. ज्ञान उघडं पडलं म्हणजे तिथं पाप नाही आहे. पाप नाही आहे तर पुढचा जन्म नाही आहे. जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि मग जीवनात पापही नाही पुण्य नाही तर श्रीगुरूला यावं लागतं. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून मुक्ती द्यावी लागते. श्रीगुरू तुम्हाला मुक्ती देतो म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. का आता तर जीवनात पाप पुण्य नाही आहे. तिथं पहारा द्यायला कोण नाही. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं की मुक्ती मिळते. श्रीगुरू येतो. आणि मग अशा प्रकारे तुम्ही विष्णुदास झाल्याने निष्काम भावनेने रामनाम घोकल्याने अहंकार काम क्रोध गेले. तुम्ही विकाररहित झाले. मग देवाला विश्वास पटतो. देवाला विश्वास पटतो की अरे आता हा माझा भक्त मुक्त होण्यास संत होण्यास पात्र झाला आहे. मग देव तुम्हाला मुक्त करतो, संत बनवतो. आणि तुम्ही संत बनले की देवाच्या तोडीचे बनता. तुम्ही एक तर देवाचा विश्वास जिंकलाय, भरोशाचा माणूस झाले देवाच्या, आणि तुम्ही संत बनलेत. मग तुम्ही आणि देव एकच आहेत. मग देव विश्वाचा राजा आहे तर तुम्ही संत बनले, तुम्ही विश्वाचा राजा झाला. आणि मग देवाचं जेवढं साम्राज्य आहे ते तुम्ही भोगता आणि देवावर सत्ताही गाजवता. जसे एखादा नौकर त्यांनी मालकाचा विश्वास जिंकला की मालक सगळं त्याच्या ताब्यात देतो. मग तो नौकर मालकाचा सगळा संसार भोगतोय आणि मालकावर सत्ता गाजवतोय. तसं देवाचा तुमच्यावर विश्वास भेटलाय. देवाने तुम्हाला देव केले, संत बनवले. देव केले म्हणजे देवाने सगळा संसार या विश्वाचा तुमच्या ताब्यात दिलाय. मग तुम्ही आता देवाचा विश्वरूपी संसार भोगतायत आणि देवा रुबाबाई करतात, सत्ताही गाजवत आहेत. आणि मग तुकोबारा म्हणतात की विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. आणि मग अशा प्रकारे निरंतर रामनामानं विरक्ती धारण करून निरंतर रामनामानं तुम्ही अहंकार काम क्रोध मद मोह मत्सर, अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर सगळे विकार जाळले म्हणजे तुमचं चित्त निर्मळ झालं. अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हा मळ आहे, पण रामनामानं हा मळ तुम्ही धुतला. अहंकार काम क्रोध लोभाचा निरंतर रामनामानं अहंकार काम क्रोध लोभाचा मळ धुतला. याचा अर्थ निरंतर रामनामानं अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर तुम्हाला सोडून गेले.
चित्ताला सोडून गेले. मग चित्तातला मळ गेला हा विकाराचा. मग आता चित्त निर्मळ झालं. आणि जे चित्त निर्मळ आहे तिथं गोपाळ कृष्णाला येऊन राहावंसं वाटतं. आणि मग अशा निर्मळ चित्तात ज्या चित्ताला विकार सोडून गेलेत अशा निर्मळ चित्तात येऊन गोपाळ कृष्ण राहतो. आणि मग तुमच्या चित्तात गोपाळ कृष्णाचा वाद झाला म्हणजे तुम्हीच गोपाळ कृष्ण झाले. हां. आणि म्हणून विकार मारा, निरंतर रामनाम घ्या. अहंकार काम क्रोधादी विकार मारा. अहंकार काम क्रोधादी विकार जाणं म्हणजे चित्तातला मळ जाणं. आणि चित्तातला मळ गेला की चित्त निर्मळ होतं. आणि अशा निर्मळ चित्तात गोपाळ कृष्णाला येऊन राहावंसं वाटतं. निर्मळ चित्तात गोपाळ कृष्ण राहतो आणि तुम्हालाच गोपाळ कृष्ण बनवतो. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहत येते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिली कुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.